आपल्या समोर येते सावनी रवींद्र. कळी खुलली आहे ना कालच्या नंतर. हो हो. तब्येत बरी असती तर अजून जास्ती खुलली असती, पण आता तरी खूप बरं वाटतंय. आपण अजयपासून सुरुवात करूया. हो. तुझी तब्येत बरी नाही या गोष्टीची तुला नाही अख्ख्या महाराष्ट्राला आता कल्पना आलेली आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत सुद्धा तू आता जे काही गात होतीस ते खूप चांगलं होतं. थँक्यू. स्पेशली मला अंतरा तुझा बऱ्यापैकी छान वाटला. साईन अजून चांगली होऊ शकली असती. बेसिकली जी या गाण्याला गरज आहे ती धारच तुझ्या आवाजात आत्ता नाहीये, तर त्याला तू काय करू शकतेस. पण ओव्हरऑल जो ठसका तू आणण्याचा प्रयत्न करत होतीस त्याही परिस्थितीमध्ये तो खूप छान वाटत होता आणि पोचला. थँक्यू. त्यामुळे मी आता तुला बाकी सगळं क्रिटिसाइज करण्यापेक्षा किंवा काही म्हणण्यापेक्षा मी फक्त तुला भरभरून शुभेच्छा देतो. आणि मेगा फायनल पर्यंत तुझा आवाज अत्यंत कडकडीत, तुला जसा हवा तसा, अत्यंत तुझ्या कक्षेत तुला जसा हवा तसा मोल्ड करता यावा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला गाता यावं यासाठी शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. खूप छान सांग. मला माहिती गेले 3-4 एपिसोड मला वाटतं तुझा गळ्याचा प्रॉब्लेम झालाय. हे सगळं निसर्गाने दिलेलं आहे. त्याला काय कधी काय इंजिन नाही की काहीतरी करा रिपेअर आणि सुरू करा. त्याच्यातही तू देतेस परफॉर्मन्स, पण मला तुझं त्या अगदी दम मारो दमपेक्षा हा जरा उजवा वाटला. आणि गाणं तर काय सगळ्यांना माहिती आहे आता कसं किती गाजलंय. आमच्याकडे नेहमी तक्रार होते फिमेल सिंगर्सची की आम्ही फार कमी गाणी केली आहेत फिमेल सिंगरला, किंवा गाणीच नाही आहेत, त्यांना गायलाच काही नाही आहे जास्त. पण हे जे गाणं आहे ते वैशाली, मी मुद्दाम सांगू इच्छितो, एकदम 11th आवर तिला बोलवलं, ती आली. आणि एक फिमेल रेंजसाठी हे गाणं खूप तसं डिफिकल्ट आहे, पण तिने अप्रतिम गायलं. आणि तू सुद्धा आता या परिस्थितीत जे काही सादर केलंस खूप छान. थँक्यू. सावनी, कसा वाटला स्वतःचाच हा एक 24 पासून ते टॉप 5 पर्यंतचा प्रवास? माझी कॉम्पिटिशन ॲक्च्युली स्वतःशीच होती, कारण
इतके वर्ष बाहेर प्रोफेशनल स्टेजवर गातानाचा एक कॉन्फिडन्स वेगळा आणि इथे ह्या स्टेजवर येऊन गातानाचा कॉन्फिडन्स वेगळा आणि खूप खूप शिकायला मिळालं. माझ्यासारखं इतके चढ उतार या स्पर्धेत दुसरे कोणीच बघितलं नसतील बहुतेक, पण त्यामुळे माझ्या आयुष्यभर लक्षात राहील हा प्रवास. आणि मी यातनं अजयदादा आणि अतुलदादांच्या टिप्स ज्या मिळाल्या आहेत त्याचा नक्की नक्की उपयोग करून घेईन आणि त्याच्यातनं इम्प्रूव्हमेंट करीन आणि दाखवीन. एनिवे सावनी, तुला आता महाअंतिम सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.